आता पाहूयात मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या। बेस्टची डबल डेकर बस आता स्मारक स्वरूपामध्ये पाहता येणार। आण्विक आकारामधील संग्रहालयामध्ये 7 ऑगस्ट पासून पाहता येणार। बिगर वातानुकूलित डबल डेकर बस सप्टेंबर 2023 मध्ये ताफ्यामधून निवृत्त डबल डेकर बसच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्मारकामध्ये रूपांतर। मुंबईच्या कोस्टल मार्गावर वाहन चालकांकडून वेगमर्यादेचं सर्रास उल्लंघन, वाहतूक विभागाकडून 8 दिवसांमध्ये 120हून अधिक चालकांना दंड। कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या आस्थापना पुणे पालिकेच्या रडारवर, कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्या व्यावसायिकांना पालिका नोटीस पाठवणार। मुंबई विद्यापीठाच्या संकुलामध्ये अनधिकृत वाहनांचा प्रवेश रोखला जाणार। रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन स्टिकर लावलेल्या वाहनांनाच आता प्रवेश दिला जाणार। सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय। कित्येक वर्ष रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं काम वेगात सुरू। प्रकल्पांतर्गत बोगदा खणण्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गोरेगाव मुलुंड दरम्यानचा तासाभराचा प्रवास 20 मिनिटांमध्ये होणार। गणेशोत्सवात प्रवाशांच्या सुविधेसाठी 46 विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या जाणार। मध्य आणि कोकण रेल्वेकडून घोषणा। नव्या फेऱ्यांसह मुंबई कोकण मार्गावर धावणाऱ्या विशेष रेल्वे फेऱ्यांची संख्या 269 वर। पुण्याच्या हिंजवडीच्या सरपंचांची पालिकेमध्ये समावेश न करण्याची मागणी। पालिकेमध्ये जाऊन उपयोग नाही, आम्ही सक्षम आहोत, सरपंच गणेश जांभुळकर यांची प्रतिक्रिया। पुण्याच्या कात्रजमधील प्राणी संग्रहालयामधील हरणांच्या मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना पालिका आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस। हरणांना देण्यात आलेल्या खाद्यावर प्रश्न उपस्थित। अर्थसंकल्पासाठी आपल्या प्रभागातील कामं सुचवण्याचं पुणे पालिकेचं आवाहन। महापालिकेच्या ऑनलाईन संकेतस्थळावर पोर्टल तयार। 3 सदस्यांच्या प्रभागासाठी 75 लाख तर 2 सदस्यांच्या प्रभागासाठी 50 लाखांपर्यंतचं काम सुचवता येणार।